नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लेखा व कोशागार कोकण विभाग भरतीसाठी मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. तू सकाळ वाचतोय ही लोकमत या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे? या वाक्यात विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे. विकल्पबोधक या शब्दाचा अर्थ आहे पर्याय किंवा चॉईस. म्हणून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय दोन किंवा अधिक गोष्टींमधील विकल्प दर्शवतात. या वाक्यात की हे उभयान्वयी अव्यय आहे. हे दोन वृत्तपत्रांमधील विकल्प दर्शवत आहे. की व्यतिरिक्त आणखी काही विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय मराठीत वापरली जातात, जसे की अथवा, वा, अगर. म्हणून तू सकाळ वाचतोयस की लोकमत या वाक्यात की हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे, कारण ते दोन वर्तमानपत्रांमधील पर्याय दर्शवते. ती रडली समुद्राच्या समुद्र हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? हे खालीलपैकी अतिशयोक्ती या अलंकाराचे उदाहरण आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना ते आहे त्यापेक्षा खूप मोठे, खूप जास्त किंवा खूप कमी करून सांगितले जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. या वाक्यात ती रडली हे सामान्य विधान आहे, पण तिच्या रडण्याचे प्रमाण समुद्राच्या समुद्र असे सांगून ते खूप जास्त मोठे करून दाखवले आहे. समुद्रा एवढे पाणी कोणीही रडू शकत नाही हे वास्तव आहे, त्यामुळे येथे अतिशयोक्तीचा वापर केला गेला आहे. जितेंद्रिय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? जितेंद्रिय हा शब्द बहुव्रीही या समासाचे उदाहरण आहे. ज्या समासात दोन्ही पद महत्वाची नसून त्या दोन पदांच्या अर्थाशिवाय तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. याचा विग्रह जिंकली आहेत. इंद्रिय ज्याने तो असा होतो, म्हणजेच ज्याने आपल्या इंद्रावर विजय मिळवला आहे, असा मनुष्य. येथे जीत, जिंकणे किंवा इंद्रिय या दोन्ही शब्दांपेक्षा एका विशिष्ट गुणाच्या व्यक्तीचा बोध होतो. सरिताचे हसणे आजोबांना आवडले नाही. या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. या वाक्यातील धातू साधित नाम आहे हसणे. धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप. जेव्हा धातूला प्रत्यय लागून ते नामाचे कार्य करते, तेव्हा त्याला धातू साधित नाम असे म्हणतात. या वाक्यात हस हा मूळ धातू आहे, त्याला अणे हा प्रत्यय लागून हसणे हे नाम तयार झाले आहे आणि ते वाक्यात कर्ता म्हणून वापरले आहे. हसणे ही क्रिया आहे, पण या वाक्यात ते एका वस्तूचे म्हणजेच आजोबांना काय आवडले नाही नाव म्हणून आले आहे. आळशीपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आळशीपणा हे भाववाचक प्रकारचे नाम आहे. ज्या नामामधून गुण, धर्म, भाव, कृती किंवा अमूर्त कल्पना यांचा बोध होतो, त्यांना भाववाचक नामे म्हणतात. ही नामे डोळ्यांनी दिसत नाही, पण ती अनुभवता येतात किंवा त्याची कल्पना करता येते. आळशीपणा हा एक गुण आहे, जी एक अमूर्त कल्पना आहे. तो आपल्याला दिसत नाही, पण त्याची जाणीव होते. ज्या वाक्यात अट दाखवलेली असते असे वाक्य टिंबटिंब गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असते. ज्या वाक्यात अट दाखवलेली असते असे वाक्य संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असते. ही दोन अव्यये वाक्यांना जोडतात, ज्यापैकी एका वाक्यात अट, एका वाक्यात कंडिशन दिलेली असते आणि दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम किंवा निष्कर्ष दर्शवलेला असतो. अट आणि परिणाम यांचा संकेत म्हणजे इशारा.
या अव्ययांमधून मिळतो. या वाक्यामध्ये जर, तर, की, तर किंवा फक्त, की काही वेळा तर अर्थाने वापरले जाते. ही संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहेत, जी अट आणि तिच्या परिणामाचा संकेत देतात, ज्यामुळे अट दर्शविणारी वाक्ये संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. सुजाताने संगीतास योग्य मार्ग सुचविला. या वाक्यातील संगीता या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? सुजाताने संगीतास योग्य मार्ग सुचवला. या वाक्यातील संगीता या शब्दास चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. चतुर्थी विभक्तीचा कारक अर्थ संप्रदान असतो. संप्रदान म्हणजे ज्याच्यासाठी क्रिया घडते किंवा ज्याला दान दिले जाते. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय च, ला, ना हे आहेत. या वाक्यात सुजाताने योग्य मार्ग संगीतासाठी सुचविला असा अर्थ निघतो. त्यामुळे संगीतास या शब्दाला चतुर्थी विभक्तीचा स प्रत्यय लागलेला आहे. बालिश बहु बायकात बडबडला ही रचना कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? ही रचना अनुप्रास या अलंकाराचे उदाहरण आहे. जेव्हा वाक्यातील किंवा चरणातील अक्षरे किंवा अक्षरांचा समूह पुन्हा पुन्हा येतो आणि त्यामुळे नाद निर्माण होतो, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. बालिश, बहु, बायकात, बडबडला या शब्दांमध्ये ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. पुनरावृत्तीमुळे एक विशिष्ट लय आणि नाद तयार होतो, जो अनुप्रास अलंकाराचे वैशिष्ट्य आहे. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद अव्यय असून महत्वाचे असते त्या समासाला टिंबटिंब समास असे म्हणतात. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद अव्यय असून महत्वाचे असते त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. या समासात पहिले पद अव्यय ज्याच्या रूपात लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होत नाही असे आणि ते महत्वाचे असते. सामाजिक शब्द तयार झाल्यावर तो क्रियाविशेषणाचे काम करतो. उदाहरणार्थ यथाशक्ती, शक्तीनुसार. यथा हे अव्यय महत्वाचे आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे. आजन्म, जन्मापासून. आ हे अव्यय महत्वाचे आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. प्रति हे अव्यय महत्वाचे आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे. अनिल खरे बोलला म्हणून त्याची शिक्षा कमी करण्यात आली. या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे? या वाक्यात परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे. या वाक्यात म्हणून हे उभयान्वयी अव्यय वापरले आहे, जे एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शविते. अनिल खरे बोलला, त्याचा परिणाम त्याची शिक्षा कमी झाली असा वाक्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. श्रेयाने नवीन पुस्तक विकत घेतले. या वाक्यातील ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ने हा प्रत्यय तृतीया या विभक्तीचा आहे. तृतीया विभक्तीचा कारकार अर्थकरण असतो. कर म्हणजे क्रिया करण्याचे साधन किंवा हत्यार. तृतीया विभक्तीचे प्रत्यय ने, सी, ई, ही हे आहेत. या वाक्यात पुस्तक विकत घेण्याची क्रिया श्रेयाने केली आहे. ने हा प्रत्यय कर्त्याला लागून क्रियेचे साधन दर्शवतो, म्हणजेच श्रेयाच्या द्वारे पुस्तक विकत घेतले गेले असा अर्थ होतो. उपमेयाची तुलना कशाशी होऊ शकत नाही, म्हणून तुलना उपमेयाबरोबरच केली जाते. हे टिंबटिंब अलंकार आहे. उपमेयाची तुलना कशाशी होऊ शकत नाही म्हणून तुलना उपमेयाबरोबरच केली जाते हे अनन्वयी अलंकार दर्शवते. जेव्हा उपमेयाला दुसरे उपमान
उपलब्ध नसल्यामुळे त्याची तुलना स्वतःबरोबरच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. याचा अर्थ असा की उपमेय इतके अद्वितीय असते की त्याची बरोबरी करण्यासाठी दुसरे काहीच नसते. उदाहरणार्थ, हिमालय म्हणजे हिमालयच. येथे हिमालयाची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही, म्हणून त्याची तुलना त्याच्याशीच केली आहे. उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही, म्हणून त्याची तुलना स्वतःबरोबरच करणे हे अनन्वय अलंकाराचे वैशिष्ट्य आहेत. माणूस या शब्दाला चतुर्थीचा प्रत्यय लावून कोणता शब्द तयार होईल? माणूस या शब्दाला चतुर्थीचा प्रत्यय लावून माणसाला हा शब्द तयार होईल. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय स, ला, ना हे आहेत. जेव्हा आपण माणूस या शब्दाला चतुर्थीचा प्रत्यय लावतो तेव्हा सामान्यतः ला हा प्रत्यय वापरला जातो. इतर पर्याय माणसाचे हे तृतीय विभक्तीचे प्रत्ययाशी असलेले रूप आहे, जे सोबत किंवा सह असा अर्थ दर्शवते. माणसाने हे देखील तृतीय विभक्तीचे प्रत्ययने असलेले रूप आहे, जे कर्ता, क्रिया करणारा किंवा क्रियेचे साधन दर्शवते. माणसाचे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ची असलेले रूप आहे, जे संबंध पॅसिव्ह केस दर्शवते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.